मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. सुरुवातीलाच सांगतो की आटपाडीमध्ये जी MIDC पाहिजे ती कुठच्याही परिस्थितीमध्ये केली जाईल, हा उद्योग मंत्री म्हणून माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. आणि सुहास भैया ज्या ज्या ठिकाणी सांगतील जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या ठिकाणी जागा देतील अमोलजी, तानाजीराव, त्या त्या ठिकाणी MIDC करायची जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे. सुहासजींचं भाषण मी अतिशय मन लावून ऐकत होतो आणि त्यांचं भाषण ऐकताना मला अनिल बाबरसाहेबांची आठवण झाली. मंत्रीपद असू दे किंवा नको असू दे, महामंडळ मिळू दे किंवा न मिळू दे, याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. पण नागपूर अधिवेशनाची रात्र मला ती सुहासभाई आठवते. रात्री आमची कॅबिनेट सुरू होणार होती आणि 5:30 वाजता अनिल भाऊंचा मला फोन आला. तसे अनिल भाऊंचे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते आणि विकास कामासाठी आणि मतदारांसाठी अनिल भाऊ काय भूमिका घ्यायची हे माझ्यापेक्षा व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना चांगलं माहिती आहे. टेंबूची जी नळपाणी योजना आहे त्या संदर्भामध्ये अनिल भाऊंनी मला सांगितलं की उदय, कॅबिनेटला आज जातोयस, कॅबिनेटमध्ये टेंबूचा विषय आहे, दरवाज्यात खुर्ची टाकून मी बसलेलो आहे, येताना स्कीम मंजूर करूनच यायचं. हे मी अतिशयोक्ती सांगत नाही. आणि असाच दुसरा फोन त्यांचा शंभूराज देसाई साहेबांना होता. म्हणजे ज्यावेळी या पाणी पुरवठा योजनेचा विषय निघाला त्यावेळी मी आणि शंभूराजनी अनिल भाऊंच्या आदरयुक्त भीतीमुळं शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना असं सांगितलं की ही नळपाणी योजना मंजूर झाल्याशिवाय, ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याशिवाय आम्ही या सभागृहाच्या बाहेर जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही फक्त सांगितलं नाही. पण तुम्हाला अजून एक आश्चर्याचा मी धक्का सांगतो की ज्यावेळी ती योजना मंजूर झाली आणि मी आणि शंभूराज देसाई बाहेर आलो त्यावेळी अनिल भाऊंच्या हातामध्ये शाल होती आणि 2 फार मोठे बुके होते. मला तानाजीराव असं वाटलं की हे बुके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. मी भाऊंना असं म्हटलं की भाऊ चला आपण देऊ. भाऊ म्हणेल नाही. ज्या 2 लोकांनी हा माझा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडला त्यांच्यासाठी मी सत्काराला आलोय, त्यांचा सत्कार काय करायचा तो मी नंतर करेन. आणि अशी व्यक्ती आणि त्यांचा वारसा घेऊन आज सुहास भैया इथं काम करतोय. मी अनिल भाऊ असताना देखील सांगायचो, सुहास भैया तुम्हाला देखील, अमोलजींच्या समोर देखील सांगतो की देशामध्ये कुठेही गेलं, परदेशामध्ये कुठेही गेलं तरी अनिल भाऊंची आठवण येते. या दोन्ही बाबर कुटुंबियातल्या मुलांनी जर परदेशामध्ये देखील तुमच्या गलाई लोकांना फोन करून सांगितला तरी ते आनंदाने आणि प्रेमानं आमचं स्वागत करायला येतात. याचा अर्थ बाबरसाहेब तुम्ही जिल्ह्यापुरते देखील मर्यादित नाही, तुम्ही आंतरराष्ट्रीय आहात. त्याच्यामुळं भविष्यातला सांगली जिल्हा या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
ज्येष्ठांच्या सहकार्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या नेतृत्वाखाली चालावा ही प्रामाणिक म्हणून तुमचा मोठा भाऊ म्हणून माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल, साहेबांकडे जावं लागेल, ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जाण्याची माझी तयारी आहे. पण जसं तुम्ही मतदारसंघासाठी काम करताय तसं तुम्ही जिल्ह्यासाठी देखील काम करावं ही प्रामाणिक इच्छा शिंदे साहेबांची आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची आहे. कारण तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही SIRचा BLAचा इथं आढावा दिला, खरं तर मला इथं येऊन काय तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन BLAचा आढावा घ्यावा. आणि म्हणून फक्त तुम्हाला त्रास द्यायला मी इथं आलो. कारण तुमचं काम BLAचं 100% नाही तर जवळजवळ 170% पूर्ण आहे. हे बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर एक शिवसैनिक म्हणून आपण साहेबांचा विचार कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवताय याची देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कल्पना आली. आणि म्हणून कार्यकर्त्यांची ताकद, कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि असे नेते की जे माझं अस्तित्व हे समोरच्यांमुळं आहे. मी जो कोण आमदार आहे, मी जो कोण मोठा झालेलो आहे तो कार्यकर्त्यांमुळे झालेलो आहे हे सांगणारे लोकप्रतिनिधी कमी असताना अनिल भाऊंचा वारसा तसा तसा तुम्ही पुढे नेताय हा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये देखील तुमच्या मतदारसंघातले वरिष्ठ लोक, तरुण सहकारी, विद्याताईंसारख्या भगिनी ह्या तुम्हाला ठेवा म्हणून जपतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे. उद्योग विभागाचं पाणी योजनेचं सुहास भैया तुम्ही सांगितलं, उद्या तुम्ही अधिवेशनाला यायच्या अगोदर त्याच्यावर कार्यवाही झालेली असेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्या अधिवेशनाला 11 वाजता माझ्या ऑफिसनं तुम्हाला कळवलेलं असेल की नळ पाणी योजनेच्या इस्टिमेटसाठी माझे आदेश गेलेले आहेत आणि त्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. ज्या पद्धतीनं माननीय साहेबांचा विश्वास तुमच्यावर आहे, तुमच्या सगळ्यांचा विश्वास साहेबांवर आहे, म्हणून आमची देखील जबाबदारी आहे साहेबांचे सहकारी म्हणून की तुमच्यासारख्या नेत्यांना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ताकद केली पाहिजे. मी भाषणातनं आता ऐकलं, सुहास भैया म्हणाले की फक्त आमची ताकद पाहिजे, मंत्रीपद नको, महामंडळाचं पद देखील नको. मला तानाजीरावांनी कानात सांगितले ह्यांचं काय पण ऐकू नका, हे इथं ऐका, ह्या कानानं ऐका. म्हणजे उजवा कान माझा इकडे होता, म्हणले उजव्या कानानं ऐका आणि डाव्या कानानं सोडून द्या. मी त्याच्यावर तानाजीरावांना सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगावं लागत नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल ते सुहास बाबरांना देखील प्रशासकीय न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाईल हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. याचा अर्थ तो मला अधिकार आहे का? मी मगाशी देखील सांगितलं माननीय शिंदे साहेब ठरवतील. परंतु ज्या पद्धतीनं सुहास भैया काम करतात किंवा सुहास भैयांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातले सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी काम करतायत, आज या जिल्ह्यातला जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे तो सुहास भैया आपण भरून काढू शकतो. आज मोहन मनखंडे आहेत, आमचे संपर्क प्रमुख आहेत, आज काही तासगावची लोक देखील प्रवेश करणार आहेत. मला व्यासपीठावरच्या मंडळींना फक्त एकच विनंती करायची आहे की सगळ्यांनाच कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते की आम्ही तुमच्या मागं ठामपणानं ताकदीनं वाटेल ते करायला तयार आहोत. परंतु वर जर काही भांडणं असतील तर ते तुम्ही करू नका आणि त्याला आम्हाला वेठीला धरू नका. ही कार्यकर्त्यांची फक्त भूमिका असते, ती आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. हे मी तुमच्या मतदारसंघासाठी सांगत नाही, पण महानगर असेल, मनगंडे सर, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण एकत्र बसलं पाहिजे. एकत्र बसून हे बघा, सगळेच काय आमदार होणार नाहीत, सगळेच काय खासदार होणार नाहीत, सगळेच काय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार नाहीत. जे होणार त्यांना तिकीट मिळेल, जे निवडून येतील त्याच्यापैकी कोणतरी होईल. परंतु हे सगळं करताना आपल्यामधली एकजूट जी आहे ही कायमस्वरूपी जर आपण ठेवली तर सांगली काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच आवाज असेल आणि तो म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे. ही जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आज मगाशी कोणीतरी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो. शेवटी माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की ज्या नेत्यानं राज्याचा उद्योगमंत्री करून माझी ओळख महाराष्ट्राला करून दिली, माझा चेहरा महाराष्ट्राला दाखवला, त्या महाराष्ट्रामध्ये फिरून माझी शिवसेना वाढली पाहिजे, माझ्या नेत्याचं नाव मोठं झालं पाहिजे. ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतनं मी कुठच्याही कार्यकर्त्याला नाकारत नाही. जो कार्यकर्ता मला बोलवतो त्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला मी जातो. कारण मला माझा काळ आठवतो 2003-2002चा. जेव्हा मी पालकमंत्र्यांना भेटायला जायचो तेव्हा पालकमंत्र्यांना असं बघायला लागायचं, एवढी माणसांची भिंत समोर असायची आणि आम्ही भेटायला गेलो की आम्ही शेवटच्या रांगेत धक्काबुक्की करून कधी यायचो
हे देखील आम्हाला कळायचं नाही. या संघर्षातनं आम्ही सगळे गेलेलो असल्यामुळं कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची, कार्यकर्त्यासाठी काय करायचं, कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं उभं राहायचं हे थोडंफार ज्ञान मला असल्यामुळं सुहास भैया माझ्यासारखा कार्यकर्ता जिथं बोलवेल तिथं जातो. आणि म्हणून काही लोक जसं तुमची बदनामी करतात तसं माझी पण बदनामी करतात. हे असं करणार आहे, हे तसं करणार आहे, हे करणार आहे. ही पिलावळ फारच झाली काही ठिकाणी आणि त्याच्यातली जास्त सांगलीच झाली आणि ती त्रास तुम्हाला देते हे मला पूर्ण माहिती आहे. पण तुमच्यामध्ये मनगटामध्ये ताकद नाही तर तुमच्या विचारामध्ये ताकद आहे, अनिल भाऊंच्या विचारामध्ये ताकद आहे, शिवसेनेच्या विचारामध्ये ताकद आहे. आणि म्हणून कोणी आडवं आलं त्याला भुईसपाट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि जी शिवसैनिकांमध्ये आहे त्याचं कारण ते आहे. आपल्याला आठवत असेल की 4 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही उठाव केला, आज SIRचं काम तुम्ही चांगलं केलंय, चांगल्या पद्धतीनं काम करताय. म्हणून अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की थोडंफार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. या सगळ्या गुवाहाटीला जाण्याच्या प्रोसेसमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुरुवातीला हात बळकट करणारे कोण होते तर त्याच्यामध्ये अनिल भाऊ देखील होते. परंतु त्यावेळी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी देखील मंत्रिपदानं अनिल भाऊंना हुलकावणी दिली. पण सतुबरही तुसबरही माननीय अनिल बाबर साहेबांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यामध्ये बदल झाला नाही. उलट त्यांनी स्वतः येऊन एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, तुमच्या अडचणी मी समजू शकतो, तुम्ही कोणाला मंत्रिपद दिलं हे महत्वाचं नाही, पण माझ्या शिवसेनेचा मंत्री झाला, माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. हे माझी पूर्ण ताकद ही तुमच्या सोबत आहे असे सांगणारे अनिल भाऊ होते. आणि हीच प्रक्रिया आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये असली पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने हेच ठरवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं साहेब काम करतात, आम्ही सगळे सांगतो की साहेब 18 तास काम करतात, 20 तास काम करतात, आपण 1 तास 40 मिनिटं काम करूया किंवा आपण फक्त 2 तास काम करूया दिवसातनं, एवढं जरी ठरवलं तरी आपल्या शिवसेनेला मागं टाकेल असा पक्ष महाराष्ट्रात राहणार नाही. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, आपण जीव ओतून काम केलं पाहिजे. आणि पदाधिकाऱ्यांनी याच्या पुढे जाऊन संजय विभूती साहेबांनी मोठेपणाने इथं सांगितलं की त्यावेळी काहीतरी भाषणामधनं तुम्ही बोलला असाल, तुम्ही त्यावेळी बोलला असाल, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, सगळं झालं. पण गेली 4 वर्ष रोज सकाळी 9 वाजता काय चाललंय, रोज शिवीगाळ मी ऐकतो. रोज कधी डुकर म्हणतात, कधी कोतळा काढीन म्हणतात, कधी तोडवीन म्हणतात, कधी मारीन म्हणतात, कधी फोडीन म्हणतात. पण काय परिणाम झाला का आमच्यावर? म्हणजे आमच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट आम्ही जर वरळीतनं गेलो 4 वर्षापूर्वी तर तुमचे कोतळे काढून तुमच्या हातामध्ये देऊ, तुमचे मर्डर करू असं सांगणारे लोक आम्ही 4थ्या दिवशी वरळीतनं गेलो होतो. त्यावेळी अनिल भाऊ देखील आमच्याबरोबर होते. वरळीत मर्डर होण्यापेक्षा, कोतळा काढण्यापेक्षा वरळीकरांनी हजारो लोकांनी उपस्थित राहून आमचं सगळ्यांचं स्वागत केलं होतं. हे एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडे बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि काही लोकांना माझी नम्रतेनं महायुतीतल्या सगळ्या मंडळींना, पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की महायुती ही समन्वयानं चालली पाहिजे. आणि त्या समन्वय समितीचा मी सदस्य आहे. मग कुठच्याही मतदारसंघामध्ये असू दे, सुहास भैयाच्या मतदारसंघामध्ये असू दे, अन्य कोणाच्या मतदारसंघामध्ये असू दे, जतच्या मतदारसंघामध्ये असू दे किंवा जिल्ह्यातल्या कुठच्याही मतदारसंघामध्ये असू दे, असं जर कोणाला वाटत असेल की कोण तिथं हस्तक्षेप येऊन करू शकत नाही तर हा त्यांचा खुळा विचार आहे. त्याच्यामुळं समन्वयानं आपण जर काम केलं, समन्वयानं आपण सगळ्यांनी एकत्र पुढे गेलो तर महायुतीला कोणालाही विनंती करावी लागणार नाही की तुम्ही मतदान आम्हाला करा. आम्ही सगळी लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आम्हाला फक्त आदेश मान्य आहे. एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही करणारे पदाधिकारी आहोत. पण अशी वेळ काय येते याचं देखील आत्मचिंतन आणि आत्ममंथन काही लोकांनी करण्याची गरज आहे. आज सुहास भैया प्रामाणिकपणानं काम करतायत, आमचे तानाजी पाटील असतील, आमचे सगळे नगराध्यक्ष असतील, सगळे प्रामाणिकपणानं काम करतायत. पण मला कधी कधी वाटतं की राजकारणामध्ये नवीन काही प्रथा पडत आहेत. प्रशासकीय कामं थांबवायची, अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, एवढंच जमलं नाही तर पोलिसांना सांगून केसेस दाखल करायच्या, हे काही योग्य नाही. राजकारणामध्ये काम करत असताना आज आम्ही क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटलांना केलेले आहेत. त्यांच्याकडनं काही लोकांनी खिलाडी वृत्ती शिकावी असा माझा त्यांना मोलाचा सल्ला आहे. कारण राजकारण हे खिलाडी वृत्तीचं असलं पाहिजे. राजकारणामध्ये ठीक आहे, पराभव झाला, जिंकलो तर त्याचे परिणाम काय होतात, वाईट होतात, चांगले होतात, हे सगळं आता सुहासभाई यांनी आपल्याला सांगितलं. पण जसं जिंकल्यानंतर
त्याला आपण काय म्हणतो, आपण एका गर्वामध्ये जातो, मोठेपणामध्ये जातो. हे जाण्यापेक्षा आपण सर्वसामान्य लोकांमधून निवडून आलोय, सर्वसामान्य लोकांचा मी प्रतिनिधी आहे, ही जर भावना आपल्या सगळ्यांमध्ये असेल, समोरच्यांमध्ये असेल, आमच्यामध्ये असेल, तर कधीही कटुता याच्यामध्ये येणार नाही. आज सातारा जिल्ह्याचा आपण मगाशी उल्लेख केला. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये काय घडलंय आपण बघितलं. मकरंदाबांच्या बाबतीमध्ये काय घडलंय हे बघितलं. पण आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा मोठेपणा आहे की आम्ही सगळं विसरतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी अपमान किती झाला तो सहन करून आम्ही महायुतीबरोबर राहिलो. हा खरा शिवसैनिकांचा मोठेपणा आहे, हे काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मध्ये मी सोलापूरला गेलो होतो, तुम्ही देखील होता त्या बैठकीला. मी तिथं देखील तिथल्या पालकमंत्र्यांना सांगितलं की आपण समन्वयानं काम केलं पाहिजे, आपण एकत्र राहून काम केलं पाहिजे. आणि आपण एकत्र राहून जर काम केलं तर या महायुतीला टक्कर देण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये शिल्लकच राहिलेली नाही. पण आपल्या भांडणांमुळं, आपल्या समन्वय नसल्यामुळं आपण दुसऱ्याला ताकद देत असतो, विरोधकांना ताकद देत असतो. याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी फक्त समोरच्याला सांगितलं नाही, तर त्याची सुरुवात मी माझ्याकडनं केली पाहिजे असं सांगितलं. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, सरकारमध्ये आम्ही नक्की आहोत, पण अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठू नये असं काही शिंदे साहेबांनी आपल्याला कोणाला सांगितलेलं नाही. उलट माझ्या जिल्ह्यातला एक तुम्हाला गोष्ट सांगतो की काही प्रकल्प माझ्याकडे येऊ घातलेले आहेत. जेव्हा मी शिंदे साहेबांना विचारलं की या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये उद्योगमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, पालकमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, मला शिंदे साहेबांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की सरकारमध्ये जरी आपण असलो तरी तिथल्या लोकांना समजवल्याशिवाय दबाव आणून कुठची गोष्ट आपण करायची नाही. आणि म्हणून जे जनतेला पाहिजे ते समजवण्याचा आपण प्रयत्न करू. तिथल्या लोकांना तो प्रकल्प कळला नसेल तर तो कळवण्याचा आपण प्रयत्न करू. अशा पद्धतीनं सरकारची भूमिका, पालकमंत्री म्हणून भूमिका तुझी असली पाहिजे, हे सांगणारे आपले नेते आहेत. आणि यासाठीच मला फक्त आपल्याला विनंती करायची आहे की खरा आता SIRचा टप्पा हा 30 तारखेपासून सुरू होतोय. आता आपण BLA नेमले, BLOंचा आपण संपर्क केला, आपल्याला आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट आपण BLA केले. या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण आता खऱ्या अर्थानं जे सुहास भैयांनी फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये सांगितलं नाही, किंबहुना आता मला हे प्रत्येक मतदारसंघामध्ये सांगितलं पाहिजे की विसंगती असलेली जी लोक आहेत याच्यावर आपण आता कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ही जर आपली लोक असतील आणि ही जर डिलीट झाली तर त्याचा फार मोठा राजकारणामध्ये फटका आपल्याला बसू शकतो. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सुहासजींनी करत असताना नुसतं तुमच्यापुरतं नाही, आम्हाला देखील कुठेतरी मार्गदर्शन केलेलं आहे की आता बाबा विसंगती असलेली जी मतं आहेत ही जर आपली असतील तर ती तशीच ठेवण्याची जबाबदारी ही BLAंची आहे. यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आणि शेवटी हा फक्त काय आमदारकीचा प्रश्न नाही आहे किंवा हा काय फक्त खासदारकीचा प्रश्न नाही. भविष्यामध्ये 20 वर्षात येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांवर याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की अतिशय लक्ष देऊन, डोळ्यात तेल घालून हे पुढचं काम आपण करणं गरजेचं आहे. आणि ते काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला करतो. आज कमी वेळामध्ये आपण सगळे जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता भविष्यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी रोड अतिशय चांगला झालेला आहे. त्याच्यामुळे रेल्वे न जाता जास्तीत जास्त वेळा या मार्गे जाता येईल का याचा माझा प्रयत्न राहील. आणि त्याच्यासाठी प्रशासनातली लोक, मगाशी भैयाने जे सांगितलं त्याचा जिल्ह्यासाठी मी उल्लेख करतो, प्रशासकीय लोक नाहक आपल्या लोकांना जर त्रास देत असतील, नाहक आपल्या लोकांना कचड्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतील, नाहक शिवसेना वाढवण्यापासून रोखत असतील तर त्याचं देखील चांगलं इंजेक्शन माझ्याकडे आहे. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. पहिल्यांदा समजावून सांगू, नंतर कोकणातला मी आहे, माझ्यातली आक्रमकता अजून कोणी बघितलेली नाही. त्याच्यामुळे या जिल्ह्याला पॉलिटिकली जेवढी ताकद द्यायची आहे तेवढी ताकद देण्याच्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच मंत्री काम करू, एवढाच शब्द पदाधिकाऱ्यांना देतो. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या.
संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक ते धडक.